पवार राज्यसभेवर जाणार असल्याची सूत्रांची माहिती मिळतेय। पार्थ पवार राज्यसभेच्या रिक्त जागेवर जाण्यास इच्छुक असल्याचं ही सूत्र सांगतायत। तर पक्षाच्या नेत्यांसमोर यावेळेस ही भावना बोलून दाखवल्याचंही कळतंय। पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे। पक्षाच्या नेत्यांशीही पार्थ पवार यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा बोलून दाखवली आहे। पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यास भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे देखील सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। कृष्णा, पार्थ पवार हे राज्यसभेच्या रिक्त जागेवर जाण्यास इच्छुक असल्याचं कळतंय। नेमक्या काय राजकीय हालचाली घडतायत? वर्षा, आपण पाहतोय की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि अवघ्या 2 दिवसांमध्ये राष्ट्रवादीमध्ये नाट्यमय घडामोडी, राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतो की सुनेत्र पवार मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आज राष्ट्रवादीची 2 वाजता जी विधिमंडळामध्ये आमदारांची बैठक होणार आहे तिथे त्यांची गटनेतेपदी नियुक्ती केली जाईल आणि संध्याकाळी त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे त्यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवरती जाण्यासाठी पार्थ पवार इच्छुक असल्याचं कळतं आहे। जी काही नेत्यांशी सध्या पक्षातल्या प्राथमिक चर्चा झालेल्या आहे त्यावरती त्या चर्चेमध्ये पार्थ पवार यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा बोलून दाखवलेली आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादीची जिथे पदं राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांकडे होती, स्वतः सुनेत्र पवार यांच्यावरती राज्यसभेची जबाबदारी आहे, तर दुसरीकडे अजित पवार यांचं रिक्त होणारं जे उपमुख्यमंत्री पद आहे ते सुद्धा सुनेत्र पवार आता तेथे त्या शपथ घेणार आहे। तर दुसरीकडे त्यांच्या राज्यसभेच्या जागेवरती पार्थ पवार यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे, कारण तशी त्यांनी इच्छा पक्षातील नेत्यांची बोलून दाखवलेली आहे आणि भाजपनं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की राष्ट्रवादीचे नेते आणि पवार कुटुंबीय जो निर्णय घेतील त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहू। त्यामुळे अशाच पद्धतीचं समीकरण येत्या काळामध्ये जुळवलं जाईल असं देखील कळतं आहे। सुनेत्र पवार आज उपमुख्यमंत्री होतात किंवा त्यांनी त्याची शपथ घेतली तर त्यांनी राज्यसभेचा त्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि बारामती विधानसभामधून म्हणजे अजित पवार यांचा जो काही संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर भाजपचं केंद्रीय नेतृत्व देखील सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे पार्थ पवार राज्यसभेवर जाणार असल्याची सूत्रांची माहिती समोर येते। पार्थ पवार राज्यसभेच्या रिक्त जागेवर जाण्यास इच्छुक आहेत। पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यास भाजपही सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे। भाजपचं केंद्रीय नेतृत्व सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती आहे। एकीकडे सुनेत्र पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार तर दुसरीकडे हालचाली वाढलेल्या आहेत।